मी सुनीता बुलकुल कुकिंग विथ सुनीता बुलकुल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण ना मस्त असा पाऊस पडतोय म्हणून मग काहीतरी वेगळ्या पद्धतीचे भजी बनवतोय। आपण नेहमी कांदा भजी, बटाटा भजी वगैरे असे भज्यांचे खूप प्रकार बघितले किंवा तुम्ही वडे पण बघितले असेल। तर आज आपण मिरचीचे भजे बघतोय, खूप वेगळ्या पद्धतीने केले। चला तर मग पहिले साहित्य बघू। आज आपण इथे मिरचीचे भजे करतोय। त्याच्यासाठी मी इथे या राजस्थानी मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या थोड्या लांबट आहे, याच्यापेक्षा थोडी साईज कमी येते, छोटी येते। त्या अशा थोड्या साईजने मोठ्या असतात, जाड असतात, त्या पण घेतल्या तरी चालतात, ह्या घेतल्या तरी चालतील। आता आपण याच्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघू। आता साहित्यांमध्ये मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे। हे जे आपण नॉर्मली जे बेसन वापरतो घरामध्ये ते बेसन आहे। इथे 2 चमचे तांदळाची पिठी घेतलेली आहे। त्याचबरोबर 1 चिमूट आपल्याला हळद लागेल, थोडासा ओवा लागेल 1 चिमूटभर। इथे मी हिंग घेतलेला आहे थोडासा 1 चिमूट, थोडासा खायचा सोडा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता आपण पहिले जे वरचं कोटिंग असतं ना ते तयार करून घेऊ। इथे मी 1 चिमूट हळद घेतलेली आहे, एकदम थोडासा ओवा घेतलेला आहे। ओवा आहे ना असा हाताने क्रश करून घ्यायचा, म्हणजे काय होतं त्याचा स्वाद मस्त येतो। त्याचबरोबर आता आपण इथे हिंग घेतलेला आहे। हिंग घेण्याचं कारण असं की आपण इथे बेसन पीठ वापरतोय, ते आपल्याला पचायला थोडं जड राहतं आणि पावसाळ्यात थोडं हेवी असतं ते, म्हणून मग इथे ओवा आणि हिंगाचा वापर जरूर करायचा। त्याचबरोबर आपण इथे थोडासा खायचा सोडा घेतलेला आहे, त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आणि तांदळाची पिठी टाकायची। 2 चमचे घेतलेली मी इथे। आता हे सगळं आपल्याला पहिले सुक्क मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचंय, एकदम नाही टाकायचं, थोडं थोडा वापर करायचा, म्हणजे मग याच्यातल्या ज्या गठोड्या असतील त्या मोडायला हेल्प होते, मदत होते। मग त्याची थोडं थोडं घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आपल्याला याच्यामध्ये। बघा इथे आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता हे आपण 10 ते 15 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊ। इथे आता आपलं वरचं जे कोटिंग असतं ते बनवून तयार झालेलं आहे। आता या मिरचींच्या आतमधलं जे स्टफिंग असतं ते बनवतोय आपण। त्याच्यासाठी आता काही साहित्य घेतलेले आहेत मी, ते दाखवते तुम्हाला आधी। इथे मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, त्याचबरोबर आपल्याला इथे लिंबाचा रस लागणार आहे थोडासा, गरम मसाला, अद्रक घेतलेलं आहे, 1 इंच अद्रक घेतलेलं आहे, ते किसून घेतलं। त्याचबरोबर थोडंसं जिरं लागणार आहे, हळद आहे थोडीशी, 1 चिमूट हिंग लागेल, त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि इथे ही बेडगी मिरची लागणार आहे थोडीशी। चला तर मग आता पुन्हा सुरुवात करू आपण। ते इथे मी बटाटे घेतलेले, ते आता आधी आपल्याला किसून घ्यायचे। किसून घेतल्याने काय होतं की छान असं मस्त जे स्टफिंग असतं ते वेगळं थोडं लागतं आणि सगळं एकजीव होतं मग व्यवस्थित। याचे जे असे लम्स असतात ते राहत नाही। ते इथे आपले बटाटे मस्त असे किसून झालेले ते। आता आपण सारण तयार करायला घेऊ। तर इथे मी कढई ठेवलेली होती तापायला, त्याच्यात 2 चमचे तेल टाकलेलं आहे मी। जिरं टाकायचं, तेल तापलं की मग जिरं टाकायचं, छान फुलू द्यायचं जिरं। जिरं फुललं की मग हिंग आणि मग आपण हा जे
अद्रक किसून घेतलेलं आहे ते टाकायचं. अद्रक छान आपल्याला परतवून घ्यायचंय. अद्रक परतून झालं की मग त्याच्यामध्ये आपल्याला हा जो किसून घेतलेला बटाटा आहे हा घालायचा. तर यामध्ये हळद टाकायची थोडीशी, 1 चिमूटभर हळद टाकायची. लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट हे नसतं, जास्त तिखट नसतं. गरम मसाला, चवीनुसार मीठ. हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. यामध्ये घालायची कोथिंबीर. इथे आपलं सारण तयार झालेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला लिंबू. थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे. हे बघा, इथे आपलं हे आतमधलं सारण बनून तयार झालेलं आहे. आता हे आपण पूर्ण थंड करून घ्यायचंय. मस्त असं चटपटीत बनून तयार झालेलं आहे. आता आपल्याला ह्या ज्या मिरच्या आहेत ना, या मिरच्या देठ न काढता फक्त अशी एक चीर देऊन घ्यायची आणि आतमधल्या ज्या बिया आहेत ना त्या काढून घ्यायच्या आहेत. बघा, ह्या पद्धतीने काढून घ्यायचं आपल्याला. ह्या ज्या बिया आहेत ना ह्या काढून घ्यायच्या आपल्याला. शक्य होतील तेवढ्या काढून घ्यायच्या. या मिरच्या अजिबात तिखट नसतात. बघा, इथे आता आपलं सगळं रेडी झालेलं आहे. पीठ पण भिजलेलं आहे, त्याचा आतमधलं सारण पण तयार आहे. मिरच्या पण छान अशा कापून घेतलेल्या आहेत मी. हे बघा, आता आपण तळायला घ्यायचं. पण त्यापूर्वी आपण हे जे सारण केलेलं आहे हे कसं भरायचं त्याच्यामध्ये. हे बघा, असं घ्यायचं आणि हे सगळं व्यवस्थित त्याच्यामध्ये भरत चालायचं. हे जे सारण आहे ना हे याच्यामध्ये भरायचं. मी तुम्हाला इथे सांगेल की ज्या छोट्या मिरच्या भेटतात ना त्या घ्यायच्या. मला नाही भेटल्या त्या, मला या अशा लांबवाल्याच भेटल्या आहेत. त्या भेटल्या तुम्हाला तर त्या घ्या नक्की. छान असे त्याचे भजे बनवून तयार होतात. हे बघा, अशा पद्धतीने सगळं असं व्यवस्थित दाबून दाबून बनवून घ्यायचे. अजून एक करून दाखवते मी तुम्हाला. असं पूर्ण व्यवस्थित दाबून दाबून भरून घ्यायचं. खायला या अप्रतिम लागतात, खूप छान टेस्टी लागतात. नक्की करून बघा.
आपण कांद्याचे भजे, बटाट्याचे भजे असे नेहमी करतो. हे थोडे वेगळे करून बघा तुम्ही, नक्की आवडतील तुम्हाला. तर इथे तेल पण मी तापायला ठेवलेलं आहे. तर आता हे याच्यामध्ये असं चांगलं कोट करून घ्यायचं, म्हणजे छान. हे बघा, आणि तळायला घ्यायचं. बघा आपले इथे मस्त असे कुरकुरीत छान असे मिरचीचे भजे बनवून तयार झालेले ते. हे बघा मस्त बनलेले ते. तळायला हे थोडे मला अडचण आली, म्हणून मी तुम्हाला बोलली की तुम्ही थोडे छोटे भेटले ना तुम्हाला मिरच्या, त्या घ्या तुम्ही, म्हणजे मग कढाईमध्ये मावतात आणि छान असे तळल्या पण जातात. बघा इथे आपले मस्त असे कुरकुरीत भजे बनवून तयार झालेले ते बघू शकता. बघा मस्त झालेले. तुम्हाला आवडले असेल ना तर नक्की करा. तुम्ही एकदा जर बनवलेत ना ह्या पावसाळ्यात, तुम्ही 4 ते 5 वेळेस नक्की बनवाल, इतके छान टेस्टी लागतात. बघा इथे आपले मस्त असे कुरकुरीत भजे बनवून तयार झालेले. तुम्ही जर हे भजे एकदा जर बनवले ना तर ह्या पावसाळ्यामध्ये तुम्ही दरवेळेस बनवशाल, इतके छान टेस्टी बनतात आणि झटपट बनणारी रेसिपी आहे. याच्यामध्ये आपले जे साहित्य घरात असतात त्याच्यातूनच बनवून तयार होते. खूप टेस्टी आणि वेगळी रेसिपी आहे. जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपण अशाच वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी घेऊन मी तुम्हाला लवकर भेटल. तोपर्यंत नमस्कार.